हे शहर अत्यंत प्राचीन आहे। मध्यकालीन युगामध्ये ह्या शहराचा उल्लेख आढळतो। हे शहर शिलाहार राजाची राजधानी। पोर्तुगाजींनीही ह्या शहरावरती एकेकाळी राज्य केलं। भारतातील प्राचीन शहरांपैकी एक म्हणजे ठाणे शहर। शहराचा उल्लेख मध्ययुगीन शिलालेखात तसंच ताम्रपटात आढळतो। हे शहर शिलाहार राजाची राजधानी होती। इटालियन प्रवासी मार्को पोलोने 1290 मध्ये ठाण्याला भेट दिल्याचा इतिहासात उल्लेख आहे। त्या काळी ठाणे हे मोठं बंदर होतं, तसंच इथे कापूस, ताग आणि चामड्याचा व्यापार होत असे। घोड्यांच्या खरेदी विक्रीचं हे मोठं केंद्र होतं। 1530 मध्ये पोर्तुगीज ठाणे शहरात आले आणि त्यांनी शहरावर 1739 पर्यंत सुमारे 200 वर्ष राज्य केलं। मराठ्यांनी या शहरावर 1739 ते 1784 या कालावधीत राज्य केलं। 1784 पासून स्वातंत्र्यापर्यंत हे शहर इंग्रजांच्या ताब्यात होतं। 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली होती। ठाण्याचं पूर्वीच वैशिष्ट्य ठाणे शहराला लाभली आहेत। मौर्य म्हणून होता, कोकण मौर्य त्याला बोलतात, त्याचं राज्य होतं। आणि कोकण मौर्यानंतर चालुक्य आपल्याकडे आले, त्यानंतर तुमचे राष्ट्रकूट आले आणि राष्ट्रकूटाचा मांडलिक कपर्दीन शिलाहार राजा हा त्यांचा मांडलिक होता। तो स्वतःला त्यांचा मांडलिक म्हणायचा। तर त्यांनी जेव्हा ठाण्यामध्ये प्रवेश केला तेव्हा ठाणं त्याला खूप आवडलं, अतिशय सुंदर त्याला ठाणं वाटलं आणि त्यांनी इथे राजधानी स्थापायचं ठरवलं। इतिहासामध्ये नोंद आहे की चेऊलच्या राजाने ठाण्यावरती अतिक्रमण केलं आणि ठाण्यात जो राजा होता बिंबिसार, त्याने त्याचा प्रतिकार केला आणि ती लढाई खाडीच्या पलीकडे कळव्यामध्ये लढली गेली। तेव्हा कळवा म्हणजे फार एक छोटंसं एक 100-200 घरं असलेलं गाव होतं आणि बाकी सगळं मैदान होतं। त्याच्यामध्ये ठाण्याचा जो राजा होता त्याचा विजय झाला आणि त्यांनी त्याचा विजय असं म्हणतात की तो कोपिनेश्वर जे आत्ताचं मंदिर आहे, महादेव शंकराचं मंदिर आहे, तर त्या मंदिराच्या शंकराच्या साक्षीनं त्याने आपला मासवदा तलाव असं त्याला पूर्वी नाव होतं, ज्याला आपण आज मासुंदा तलाव म्हणतो, तर त्या तलावाच्या काठावरती शेजारी त्यांनी आपला तो विजयोत्सव त्यावेळेला साजरा केल्याची नोंद इतिहासामध्ये आहे। वर्षानुवर्ष ठाणे शहरात विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत। इथल्या विविध निवासी भागांना आजही पाडा म्हटलं जातं। हे पाडा नाव शिलाहाराच्या काळातील आहे। त्या काळी निवासी भागांना पाडा असं संबोधलं जात असे। आजही ठाण्यात नौपाडा, पातलीपाडा, आगरीपाडा असे पाडे अस्तित्वात आहेत। मराठा सरदार चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ला जिंकण्याचं नियोजन केलं आणि इसवी सन 28 मार्च 1738 ला त्यांनी ठाणे किल्ला जिंकला। तो किल्ला म्हणजे आजचं ठाणे मध्यवर्ती कारागृह। 1803 मध्ये ठाण्यात जिल्हा न्यायालयाची स्थापना करण्यात आली। 10 मार्च 1863 रोजी ठाणे हे संसदेत प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार असलेलं पालिका नगर म्हणून अस्तित्वात आलं। वर्ष 1885 मध्ये नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली। ऐतिहासिक घटनांच्या अनेक खाणाखुणा या शहरात आजही आढळतात। प्लेगच्या साथीदरम्यान निस्वार्थ सेवा करणाऱ्या डॉक्टर मूस यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव एका रस्त्याला देण्यात आलंय। ठाणे शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलाय। ठाणे नगर परिषदेनं प्रख्यात मराठी लेखक राम गणेश गडकरी यांच्या नावानं रंगायतन हे नाट्यगृह उभारलं। ठाणे महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 1982 ला झाली। या महापालिकेमध्ये जो परिसर समाविष्ट करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये कळवा, मुंब्रा आणि त्यानंतर दिव्यापर्यंतचा परिसर या महापालिकेमध्ये घेण्याचा निर्णय झाला। त्यानंतरच शिळफाट्याच्या पलीकडची काही गावं या महापालिकेतच समाविष्ट असावीत असं त्यावेळच्या राजकर्त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी प्रथमदर्शनी तो निर्णय घेतला। परंतु तिथल्या लोकांनी त्याला विरोध केला आणि अंतराचा विचार करता आणि सगळ्या इतर अन्य बाबी त्यांच्या सोयीचा वगैरे विचार करता तो परिसर ते गावं परत वगळण्यात आली। ठाणे शहरात आज विविध जाती धर्माचे लोक राहत असले तरी आगरी आणि कोळी बांधव हे इथले मूळ निवासी। कोपरी गाव आणि कोळीवाडा हा परिसर त्याचा साक्षीदार आहे। कोळीवाड्यात खाडी किनारी एक बंदर असून त्याला कस्टम म्हटलं जातं।
एकेकाळी इथे मिठाचा व्यापार होत असे. सर्व लोक शेती मच्छी योच धंदा आमच्या लोकांचा. रविवारी घरकाम मोजलेली नाही, म्हणजे पण कमी घरं होती, आता जास्त झाली. ह्या बाजूला शेती होती, ह्या बाजूला शेती, सगळं चारी बाजूला शेती होती. ह्या बाजूला गायीच्या गुरुचाऱ्याचे मैदान होतं, ते पोलीस लाईन जिथे आहे तिथे. हे गाव मी जे बघितलंय, वाडे, जुनी घरं, गोठे, म्हणजे एक खूप गावाकडचं असं गाव असतं ना, तसं एक गाव होतं. आजही त्या काळातील तोफा इथे नजरेस पडतात. कोपरी भागातील गावदेवी मंदिर ऐतिहासिक आहे. आगरी कोळी भंडारी समाजाची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाणारी देवी म्हणजे चिखलादेवी. ठाण्यात पूर्वेला ठाणे स्टेशन लगत हे चिखलादेवी गावदेवी मंदिर वसलंय. गावदेवी मंदिर हे फार पुरातन कालापासूनचं हे आहे. म्हणजे ही आपली 1853 जी रेल्वे चालू झाली त्याच्या अगोदरपासून हे गावदेवी मंदिर आहे. तलावांचं शहर म्हणून ठाणे शहर ओळखलं जातं. या शहरात मोठ्या प्रमाणात तलाव आजही पाहायला मिळतात. तलावाप्रमाणेच पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून सुद्धा ठाणे शहराची ओळख आहे. कारण या जिल्ह्यात सर्वाधिक धरणं आहेत. 3 राष्ट्रीय महामार्ग तसंच 3 लोहमार्ग ठाणे जिल्ह्यातून जातात. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. काळाच्या ओघात ठाणे शहराचा विस्तार होत गेला. 4ही दिशांनी वाढत गेलेला शहराचा पसारा वाढत चाललाय. रोजीरोटी कमवण्याच्या निमित्तानं लोक या शहरात येऊन स्थायिक झाल्यानं लोकसंख्येत सतत वाढ होत गेली. यातून ठाण्याची संस्कृती बदलत गेली. जुन्या बैठ्या घरांच्या जागी मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. मॉल्स, मल्टिप्लेक्स, मोठमोठी शोरूम्स, हॉटेल्स उभी राहिली आणि पाहता पाहता या शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला. एवढ्या बदलानंतरही या शहरानं ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा नानाविध परंपरांचा वारसा मात्र आजही जपलाय. ठाणे शहराची सत्ता मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये कशा प्रकारे सत्ता संघर्ष झाला आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे राजकीय पक्षाने मोर्चा बांधणी केली आहे हे आपण पाहणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. गेल्या 23 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असून ठाणे म्हणजे शिवसेना असं चित्र आहे. परंतु गेल्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशामुळे राजकीय गणित बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाण्याच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर सुरुवातीच्या काळात या शहरावर काँग्रेसचा पगडा होता. 60च्या दशकात मात्र काँग्रेसच्या सत्तेला उतरती कळा लागली. 1962-63 साली नगर परिषदेची स्थापना झाली. पुढे 1966 साली शिवसेनेचा जन्म झाला आणि याच काळात शिवसेनेनं ठाणे नगरपालिकेवर शिरकाव केला. ठाणे शहरातील राजकारणाचा धांडोळा घेतल्यास जनसंघाचे रामभाऊ कापसे, रामभाऊ म्हाळगी तसंच शिवसेनेचे आनंद दिघे यांचा इथल्या राजकारणावर त्या काळात दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. वसंतराव मराठे यांना ठाणे नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. मुंबईच्या अगोदरही इथे भगवा पहिला पडला. मराठे नावाचे नगराध्यक्ष झाले सतीश प्रधान यांच्या अगोदर. त्यानंतर सतीश प्रधान झाले. सतीश प्रधानांची कारकीर्द म्हणजे पहिले महापौर कोण असेल. पुढच्या काळात शिवसेना आणि ठाणे शहर यांचं नातं घट्ट झालं. 1982 मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली. सुरुवातीला प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. 1986 साली शिवसेनेनं ठाणे महापालिकेवर सत्ता मिळवली. शिवसेनेला निवडणुकीच्या राजकारणात ठाणे शहरानं पहिल्यांदाच यश मिळवून दिलं. त्यामुळेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाणे शहरावर विशेष प्रेम होतं. 80च्या उत्तरार्धात ठाणे महापालिकेतील सत्तेचं समीकरण बदललं. 1987 ते 1992 या काळात काँग्रेसनं महापालिकेत सत्ता स्थापन केली. याच काळात ठाण्याच्या राजकीय पटलावर एका नेत्याचा उदय झाला. ते म्हणजे शिवसेनेचे आनंद दिघे. दिघे यांनी ठाण्यातील शिवसेनेची सूत्र हाती घेतल्यानंतर महापालिकेतील सत्ता समीकरण पुन्हा शिवसेनेच्या बाजूने झुकली. 1993 साली ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. तो आजही कायम आहे. गेली 23 वर्ष ठाणे महापालिकेवर सेनेची सत्ता आहे. 2001 मध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाविषयी तर्कवितर्क लढवले गेले. मात्र पुढे एकनाथ शिंदे यांना मातोश्रीचा आशीर्वाद मिळाला आणि 2006 मध्ये शिंदे यांच्याकडे ठाण्याची सूत्र सोपवण्यात आली. ठाणे शहरात शिवसैनिकांची मजबूत फळी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनंही इथे आपलं बस्तान बसवलंय.
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला आणि ठाण्यात उरली सुरली काँग्रेस संपुष्टात आली. ठाणे म्हणजे शिवसेना असं समीकरण असलं तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला भाजपनं मोठा हादरा दिलाय. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपचं मोठं आव्हान असणार आहे. तसंच मागच्या पालिका निवडणुकीत मनसेला काही प्रमाणात यश मिळालं होतं. मात्र यावेळी मनसेचं अस्तित्व जाणवत नाही. भारतीय जनता पक्ष पूर्वी दिसत नव्हता. शिवसेनेच्या सावलीमध्ये भारतीय जनता पक्ष हरवला होता, परंतु त्या सावलीतनं ते बाहेर पडलेले आहेत. आपण जर पाहिलं असेल गेल्या 6 महिन्यात मुख्यमंत्री किती वेळा ठाणे घेऊन गेले. त्याच्यामुळे ठाण्याकडे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं बारकाईने लक्ष आहे. आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसे या पक्षांसमोर अस्तित्वाची लढाई असणार आहे. ठाण्यातील राबोडी आणि कळवा, मुंब्रा परिसरात राष्ट्रवादीचा वर्चस्व आहे. आमची जनतेला विनंती राहील की बदल हा आपल्याला द्यायला हवा आणि तो आमचा अधिकार आहे. एक संधी काँग्रेसला ह्या ठाण्यामध्ये आपण द्यायला पाहिजे, कारण ह्या आधीचं ठाणं देखील 92 पूर्वीचं ठाणं जे बसवण्यामध्ये काँग्रेसचा मोठा हातभार आहे आणि ती संधी जर पुन्हा आम्हाला मिळाली तर पुन्हा चांगलं ठाणं या ठिकाणी करूया. येत्या काही दिवसात परत कार्यकर्ते सर्व एकत्र जमले आहेत. आम्ही नागरिकांसमोर शिवसेना आणि भाजपाची सत्य परिस्थिती प्रत्येक सोसायटीला जाऊन आम्ही सांगणार आहोत. ही आमची ताकद आहे राष्ट्रवादी. नुकतंच मनसेनं डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर आंदोलन करून आपणही मागे नसल्याचं दाखवून दिलं. मला असं वाटतं की मनसेचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वला सुरुवात केलेली आहे, करतो आहोत. या दृष्टिकोनातनं लोक आता ब्लाइंडली मतदान करणारे आहेत किंवा न कळता पैसे दिले की मतदान करणारे आहेत, या मताचा मी अजिबात नाही. त्यामुळे आमच्यावर सर्वप्रथम विश्वास आहे स्वतःचा. एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नजर टाकल्यास शिवसेनेचं पारडं जड वाटतंय. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे ठाण्यातील भाजप नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. आगामी निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा शिवसेना तसंच भाजप अशा दोन्ही मित्रपक्षांकडून केला जातोय. यापूर्वीचं ठाण्यातलं राजकारण आणि आज चालू असलेलं ठाण्यातलं राजकारण याच्यात खूप मोठा बदल घडतोय आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो घडताना नक्कीच दिसेल. याचं कारण काही ठराविक प्रस्थापित चेहरे आणि लोकांना नवीन हवे असलेले चेहरे ह्याच्यामधला एक सामना हा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत रंगणार आहे. लोकांनी आतापर्यंत शिवसेनेला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा ठाण्याच्या 2 जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे लाट आणि ह्याविषयी मी काही बोलणार नाही, परंतु ठाणे ओनली फॉर शिवसेना आणि शिवसेना. आज सत्तेत असल्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढलाय. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे बॅकफूटवर गेल्याचं चित्र असलं तरी निवडणुकीच्या रणधुमाळीत वेगळं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेकडून शिवसेना आणि भाजपला घेरण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. मोठा इतिहास, मोठं राजकारण आणि मोठं शहर म्हणजे ठाणे शहर. मुंबईनंतर वाढणारं शहर ही ठाणे शहरच. एकंदरीत ज्या झपाट्याने ठाणे शहर वाढतंय त्याच झपाट्याने समस्याही वाढत आहेत. या समस्यांचा पाढा आपण वाचणार आहोत मात्र एका ब्रेक नंतर. एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तर दुसरीकडे मात्र ठाणे शहरातील समस्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. मुंबई लगत असलेलं महानगर म्हणजे ठाणे शहर. वेगानं विकसित होणाऱ्या या शहराची लोकसंख्या तेवढ्याच वेगानं वाढतीये. मुंबईत नोकरीनिमित्त जाणारे लोक राहण्यासाठी ठाणे शहराची निवड करतात. यामुळेच ठाणे शहराची लोकसंख्या 18 लाखावरून आज 23 लाखांवर पोहोचलीय. जवळपास 6.5 लाख प्रवासी रोज ठाणे स्टेशनवरून प्रवास करतात. आता हे शहर स्मार्ट सिटी होण्याच्या वाटेवर आहे. ठाणे महापालिकेचं बजेट 2200 ते 2300 कोटी रुपयांचं असलं तरी या शहराला अनेक समस्यांनी ग्रासलाय. ठाणे शहरात वाहनांच्या पार्किंगची समस्या गंभीर आहे. पार्किंगची समस्या असल्यामुळे रस्त्यावर वाहनं पार्क करण्याशिवाय नागरिकांसमोर पर्याय उरत नाही. पार्किंगला बिलकुल जागा नाही आहे. आता मुलींना, लेडीजला जर जायचं ठरलं तर लेडीजला खूप समस्या येत आहेत. म्हणजे याच्यामध्ये लेडीजची जर बाईक काढली तर तिने बाईक ठेवावी की त्या मुलाला सांभाळावा हा विचार पडतो पहिला.
भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे शहरादरम्यान धावली असली तरी आजही ठाणे रेल्वे स्टेशनची दैना हटली नाही. अनधिकृत बांधकामांचा ठाणे शहराला शाप आहे. ठाण्यातील वागळे, मुंब्रा, दिवा, कळवा या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली आहेत. ठाणे शहर हे तलावांचं शहर मानलं जातं. ठाण्यात जवळपास 35 ते 40 तलाव आहेत. मासुंदा तलाव तर ठाण्याची शान आहे. उपवन तलाव हे ठाण्याच्या सौंदर्यात भर घालतं. मात्र मखमली तलाव, रायला देवी तलाव यांची दुरवस्था झाली आहे. आमच्याकडे जो कोपरीमध्ये जो हरियाली तलाव आहे म्हणून आहे, तिकडे सगळी हिरवळ आहे तलावामध्ये. तो म्हणजे महानगरपालिका तिकडे दुर्लक्षच करत आहे. आणि जी आता ठाण्यामध्ये आहे, इथे रेल्वे ट्रॅक जो गेला तलावामध्ये, त्यामुळे त्याची जी जैवविविधता आहे, जे नैसर्गिक जे तलावाचे झरे आहेत ते नामशेष झालेले आहेत. ठाणे शहरात सर्वात मोठी समस्या आहे ती वाहतूक कोंडीची. शहरात सतत वाहनांची संख्या वाढत असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या बिकट होत चालली आहे. जे फेरीवाले बसतात रस्त्यावरती, ते फेरीवाले मध्येच येऊन राहत आहेत, रिक्षावाले आहेत, ते कुठेही मध्ये स्टेशनवरून जर माणूस निघाला तर त्या माणसाला चालता येत नाहीये. या सगळ्या समस्यांमुळे ठाणेकर त्रस्त आहेत. यावर मात करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जातोय. महापालिकेनं नुकतंच रस्ते रुंदीकरणाचं काम हाती घेतलंय. आगामी काळात फेरीवाले तसंच पार्किंगची समस्या दूर करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जातोय. मुंब्रा स्टेशन ते शीळ, त्याच्यानंतर शीळ ते देसाईगाव, ह्या नंतर शीळ टू महापे, ह्या तिन्ही परिसरामध्ये आपण रस्त्याच्या रुंदीकरणाचा मोठी मोहीम घेतली. या माध्यमातून आपण रस्ते रुंदीकरण करून प्रामुख्यानं नागरिकांना वाहतूक व्यवस्था सुधारणे हा याच्या मागचा हेतू होता. ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा केली गेली आहे. मात्र आजही ठाणेकर मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहेत. अनधिकृत बांधकामं, रस्ते, फेरीवाले, पार्किंग या समस्यांवर मात करण्यासाठी महापालिकेतील आगामी सत्ताधाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.